नमस्कार मित्रांनो, आपल्या इंग्रजी व्याकरणाची इंग्रजी ग्रामरची एक बेसिक सिरीज आपण चालू केली होती. त्या बेसिक सिरीजचा एक पार्ट 1 आपण अगोदर घेतला होता. पार्ट 1 आपण अगोदर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही अगोदर जाऊन बघू शकता. आज आपण आपल्या इंग्रजी व्याकरणचा पार्ट 2 घेणार आहे. कोणता रे? पार्ट 2. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या की इंग्रजी व्याकरणामध्ये इंग्रजी ग्रामरमध्ये आपल्याला बेसिक काय नेमकं म्हणजे जो काही पाया असतो इंग्रजी व्याकरणाचा तो काय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या 8 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. काय सांगितले होते रे? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती कोणकोणत्या असतात? शब्दांच्या जाती जर तुम्ही आता ज्या भरत्या पाहिल्या, कोणती भरती असो, वनरक्षक भरती असो किंवा टीसीएस ज्या भरती घेत असलं त्या भरती असो, एमपीएससीच्या भरती असो, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे पार्ट ऑफ स्पीच वरती डिपेंड असतात. जर तुम्ही मागच्या झालेली वनरक्षक भरती पाहिली, त्या मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये जवळजवळ 15 पैकी 6 ते 7 प्रश्न हे तुमचे पार्ट ऑफ स्पीच मध्ये आलेले. ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न आलेले, त्याचबरोबर वर्ब वरती तर प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 2-2, 3-3 क्वेश्चन आहे. काय सांगतोय मी तुमच्या वर्ब वरती? वर्ब का आता पार्ट ऑफ स्पीच मधलाच एक अव्यय, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 3-3, 4-4 प्रश्न फक्त वर्ब वरती येत आहे. प्रिपोजिशन वरती 2-2 प्रश्न येत आहे. ऍड वर्ब वरती प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये एक तरी प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या पार्ट ऑफ स्पीच वरती, तुमच्या शब्दांच्या जातीवरती म्हणजेच बेसिक्स वरती तुमचे 7-8 प्रश्न पडत आहेत. बाकीचे व्होकॅब्युलरी वरती. आणि हे झाल्यानंतर आपण टेन्स शिकणार आहे. काय शिकणार आहे? टेन्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जर तुम्ही एकदा तुमचा जो पाय आहे म्हणजेच तुमचं पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या 8 जाती ज्यानं परफेक्ट केल्या, त्याच्यानंतर ज्यानं टेन्स 12 टेन्स ज्याचे तोंडपाठ असले, जास्त त्याला काही एवढं प्रेशर घेऊन जास्त रट्टा मारायची गरज नसते. फक्त 4-5 दिवसामध्ये तुमचे सगळे टेन्स कव्हर करून देईन मी. 100% कव्हर होणार आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित मन लावून करावं लागणार आहे. कारण की टेन्स फक्त किती? 12 टेन्स आहे. 12 टेन्स व्यवस्थित लिहायचे. ते तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, व्यवस्थित लिहून देणार आहे. 12 टेन्सचं स्ट्रक्चर सगळ्यांनी पाठ करायचं. त्या स्ट्रक्चर वरून वाक्य तयार करायचे. काय तयार करायचं? सेंटेन्स. म्हणजे याचा फायदा आपल्याला सेंटेन्स अरेंजमेंटचा जो क्वेश्चन येत असतो पॅराजंबळ, त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या टेन्सचा बराचसा फायदा होत असतो. जर तुम्ही शब्दांच्या जाती व्यवस्थित केलं, त्याच्यानंतर तुम्ही टेन्स जे काही 12 टेन्स आहे 12 टेन्स व्यवस्थित केले, जवळपास तुम्हाला 50 ते 60% इंग्रजी आली असं समजून घ्यायची. ही इंग्रजी तुमच्या इंग्लिश ग्रामरसाठी मग कोणतीही परीक्षा असो, टीसीएस न घेतलेली असो, वनरक्षक भरती असो, एमपीएससी ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, कोणतीही जिथं इंग्रजी विषय विचारला जात असतो त्याच्यासाठी पार्ट ऑफ स्पीच पाया महत्वाचा आहे. ग्रामर तेच आहे. इकडं त्या परीक्षेला ग्रामर चेंज होईल, या परीक्षेला वेगळं विचारणं असं नसतं. इंग्रजीचं ग्रामर फिक्स आहे आणि त्या ग्रामर मधूनच तुम्हाला प्रश्न पडत असत्या. मग जर तुम्ही आताच्या सिरीज मध्ये एकदम चांगल्या प्रकारे बेसिक पक्क करून घेतलं, तुम्हाला नंतर कोणत्याही भरतीमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये जिथं इंग्रजी विषय असतो तिथं अडचण येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय असतं? पायाच्या सिरीजला आपण चालू केलं होतं म्हणजेच आपलं बेसिक 1चं लेक्चर आपण घेतलं होतं. ज्यांनी कोणी बेसिक 1चं लेक्चर पाहिलं नसन, अगोदर इथून उडी मारायची बेसिक 1 वरती. बेसिक 1 पाहिलं त्यावेळेस बेसिक 2 समजणार आहे. बेसिक 1 मी परत बेसिक 2 मध्ये एवढा वेळ आपल्याकडे नसतो, एवढा वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही. त्याच्यामुळे बेसिक 1 एकदा बघून यायचं, त्याच्यानंतर बेसिक 2 वरती उडी मारायची. नाही तर बेसिक 1 पाहिलेलं नसलं तर बेसिक 2 डोक्याच्या वरून जाणार आहे. याच्या अगोदरचा आपला व्हिडिओ आपला लेक्चर बेसिक 1 वरती. आज आपण बेसिक 2 पाहणार आहे. बेसिक 1 वरती बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर आपलं चालू होतं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले कोणत्याही गोष्टीसाठी ग्रामर महत्वाचं असतं आणि त्याचं बेसिक महत्वाचं असतं. जास्त अवघड नसतं. व्यवस्थित जर समजून घेतलं तर तुम्हाला भीती सुद्धा वाटत नसती. तुमच्या मनामध्ये इंग्रजीचा न्यूनगंठ दडलेला असतो फक्त की मला इंग्रजी येत नाही बाबा, मला जमतच नाही, व्होकॅब्युलरी अरे बाबा वाचताच येत नाही, मग प्रश्न कसे सोडवणार? तुमच्या इंग्रजी वाचनाचा, तुमच्या इंग्रजी बोलण्याचा आणि इंग्रजी व्याकरणाचा कुठलाच कोणताही संबंध नसतो. आता मला एक सांगा, तुम्ही लहान होते असे इकडे तिकडे बिना कपड्याचे फिरत होते लहान असताना, बरोबर आहे? लहान असताना तुम्हाला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण किती येत होतं? लहान असताना आपण 2-3 वर्ष झाल्यानंतर मराठी बोलायला शिकलो. कोण कोण बोलायला शिकलं? सगळेच. 2 वर्ष झाले, 3 वर्ष, दुसरीला गेले, पहिलीला गेले, तिसरीला गेले, पाचवीला गेले आणि आपण शिकलो मराठी बोलायला. मग जर आपण पहिली दुसरीला असताना मराठी बोलत होतो विना व्याकरण येता, आपल्याला मराठीच्या ग्रामरचं घंटा काहीच माहिती नव्हतं, मराठीचं काहीच येत नव्हतं आपल्याला. व्याकरणाचं ना नाम माहिती होतं, सर्वनाम कायला म्हणतात, विशेषण कायला म्हणत असत्या, क्रियाविशेषण कायला म्हणत असत्या, बरोबर आहे? अलंकार काय असतं, प्रयोग काय असतं, हे आपल्याला व्याकरणाचं काहीच माहिती नव्हतं. पण तरी तुम्ही मराठी बोलायला शिकले की नाही? तसंच इंग्रजीचं असतं. इंग्रजीच्या ग्रामरचा आणि स्पोकनचा बिलकुल
कोणताच कुठल्याच ठिकाणी काय नसतो, संबंध नसतो. कळालं? म्हणजे ज्याला इंग्रजी बोलता येते त्यालाच इंग्रजी ग्रामर येईल असं नाही. ज्याला इंग्रजी बोलता येते त्याला इंग्रजी ग्रामर येऊ शकतं किंवा येऊ शकत सुद्धा नाही. बरेच असे लोक आहेत त्याला इंग्रजी बोलता येते पण इंग्रजीचं बरंचसं ग्रामर त्याला येत नाही. त्यांना सेंटेन्स अरेंजमेंट येत नाही, त्यांना प्रिपोजिशन वरती एखादा प्रश्न आला तर तो बरोबर करता येत नाही. बरोबर आहे? इंग्रजी बोलता येते हालाकी, पण ग्रामर त्याला व्यवस्थित येत नाही. आणि ज्या मुलाला परफेक्टली ग्रामर येतं, बरेचसे मुलं असेच असतात की ज्याला व्याकरण एकदम चांगल्या प्रकारे येतं पण इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. सांगायचा अर्थ असा आहे की इंग्रजी बोलण्याचा आणि इंग्रजी ग्रामरचा कुठलाच कोणताही संबंध नाही. आपल्याला ग्रामर शिकायचंय, ग्रामर सोबत तुमची मदत इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा होणार आहे. ओके, चला बघा, इंग्रजीची भीती वाटू द्यायची नाही. आपण फक्त आपल्या ह्या मनाला सांगून ठेवत असतो की बाबा मला इंग्रजी अवघड वाटते. जर यालाच तुम्ही सांगून ठेवलं तुमच्या मनाला की मला इंग्रजी अवघड वाटते, मला इंग्रजी जमत नाही, इंग्रजीचा माझा 36चा आकडा आहे, 100% तुम्हाला इंग्रजी समजणारच नाही. इंग्रजीमध्ये इंटरेस्टच नाही राहिला. इंग्रजीमध्ये इंटरेस्ट घ्यावा लागेल, एवढी सोपी आहे. जर तुम्ही मन लावून केलं, वाचत राहिले, डेली प्रॅक्टिस केली, डेली आरशा समोर जाऊन इंग्रजी बडबड करा, वाचत राहा, इकडचे तिकडचे शब्द लिहून काढा, व्होकॅब्युलरी लिहा, पाठ करत राहा, खूप छान प्रकारे समजत असतं. फक्त मन वतावं लागतं, समर्पित करावं लागतं सगळं काही. कशा प्रती? त्या इंग्लिश प्रती. इंग्लिशला जेवढा वेळ देईन तेवढा इंग्लिशचा तुमचा स्कोर वाढेल, इंग्लिश तुम्हाला वेळ देईन. ओके, चला, बेसिक सिरीज आपण चालू केली होती. बेसिक मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच पाहत होतो. काय पाहत होतो रे? जन बेसिकचं 1 नंबरचं लेक्चर पाहिलं नसन, अगोदर जायचं, बेसिक 1 पाहून यायचं, त्याच्यानंतर बेसिक 2 पाहायचं. आजचं आपलं बेसिक 2चं लेक्चर असणार. बेसिक 2 ही सिरीज आपण चालू ठेवणार आहे. बेसिकचे 8-10 लेक्चर घेणार आहे. त्या 8-10 लेक्चर मध्ये तुमचं बेसिक एकदम चांगल्या प्रकारे कव्हर करून देणार आहे. कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे बेसिक खूप म्हणजे अति कामा येणार आहे. आता बघा, बेसिक 2 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं बेसिक 1 मध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती किती असतात रे? 8 असतात. किती असतात? 8. परत एकदा रिव्हिजन करून देतो फास्ट मध्ये. एक नाऊन असतं, आता लिहून देत नाही, फक्त सांगतो. एक नाऊन असतं, एक प्रोनाऊन असतं, ऍडजेक्टिव्ह असतं, व्हर्ब असतं, ऍडव्हर्ब असतं. त्याच्यानंतर प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, या 8 तुमच्या शब्दांच्या जाती असतात. किती? 8. आणि हाच तुमचा पाया आहे, हाच तुमचा बेस आहे. आता पाया जर आपण म्हणायला गेलो तर एबीसीडी बी पाया झाला मग. पण आपण एवढे काही लहान नाही किंवा आपण एवढे बी ढ नाही की आपल्याला एबीसीडी येणार नाही म्हणून. प्रत्येकाला नॉर्मली इंग्रजी तरी वाचता येत असते. एवढं मोठं आपण झालो आणि आपल्याला इंग्रजीचं वाचता येत नाही तर स्वतःची लाज वाटली पाहिजे, थोडीफार आली पाहिजे. एवढं मोठं झालं पण इंग्रजी तर वाचता आली पाहिजे, कमीत कमी 100% वाचता येईल. फक्त बेसिक आपल्या एकदा व्यवस्थित कळायला पाहिजे. वाचता येत नसलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण याचा वाचण्याचा बी एवढा संबंध नसतो. एकदा याच्यातले नियम तुम्हाला कळाले की नेमकं बेसिक काय असतं, कुठं कोणता नियम लागू होत असतो, कुठं काय असतं काय नाही, हे जरी एकदा व्यवस्थित कळालं तर इंग्रजी थोडी कच्ची मुच्ची तोडकी मोडकी जरी वाचता आली, बोलता आली तरी चालतं. ओके, चला, याच्यामध्ये आपण नाऊन पाहिलं होतं, प्रोनाऊन, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, हे सगळं आपलं राहिलेलं होतं. आता नाऊन बी आपण फक्त नाऊनची डेफिनेशन पाहिली होती पहिलेच. बघा आता नाऊन म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं? द नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड एज नाऊन. बाकीचं टेन्शन घ्यात बसायचं नाही. द नेम ऑफ एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने शिकायचं. द नेम ऑफ तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता. द नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाऊन. कशाचंही नाव म्हणजे नाऊन. लक्षात ठेवायचं, कशाचंही नाव म्हणजे काय? नाव. बरोबर आहे? हे बघ, व्हॉट इज युअर नेम? सांगा तुमचं नाव काय? ज्याचं जे नाव असन. कोणाचं राजू असन, कोणाचं राम असन, कोणाचं माझ्यासारखं श्रीराम असन, कोणाचं अश्विनी असन, कोणाचं वैष्णवी असन, कोणाचं राधा असन, कोणाचं काय जे असन. किंवा एखादी वस्तू घ्या तुम्ही, कोणती असो, मग चेअर असो, फॅन असो, पंखा असो, काही असो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं. जगातल्या प्रत्येक गोष्टीला काही नाव असतं. मग ज्या गोष्टीला नाव येते म्हणजेच काय? नाऊन. नाम म्हणजेच काय रे? द नेम ऑफ एनिथिंग. जास्त पाठ करत बसायचं नाही की द नेम ऑफ पर्सन, द नेम ऑफ प्लेस, प्राण्याचं नाव, माणसाचं नाव, पक्षाचं नाव, त्याचबरोबर वस्तूचं नाव, कधी कधी भावनाचं नाव, इमोशनचं नाव. एवढं सगळं कुठं ना करूच तर एकच लक्षात ठेवायचं, काय? द नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड एज नाऊन. लक्षात ठेवलं? मग ते लिव्हिंग थिंग असो, नॉन लिव्हिंग थिंग असो, सजीव असो, निर्जीव असो, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला काय नाव आहे त्या ठिकाणी. कळालं? व्हॉट इज युअर नेम? सांगा मग तुमचं नाव. आता नाऊन कळालं. नाऊन म्हणजे काय? द नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड एज नाऊन. मग कसं काही असो, कॉमन नाऊन. आता याच्यामध्ये प्रकार पडत असते वेगवेगळे. त्या बेसिक मध्ये आपण पाहिलं होतं बरंचसं. बरोबर आहे? मग नाऊनचे प्रॉपर नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन कोणकोणते, आता सगळे नाऊन आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहे. कसं डिटेलमध्ये? चला, आता काइंड्स ऑफ नाऊन आणि टाइप्स ऑफ नाऊन म्हणजे काय रे? नामाचे प्रकार. आता आपल्याला बघायचंय नामाचे
प्रकार म्हणजेच नावाचे प्रकार आपल्याला आता बघायचे. आता लक्षात ठेवायचं कधी नावाचे भरपूर सारे प्रकार आहे, मग ते वेगवेगळ्या सार्वनामिक प्रकार असो कोणतेही प्रकार असो, पण 5 महत्वाचे प्रकार लक्षात ठेवायचे आपल्याला. किती? नामाचे सगळ्यात महत्वाचे 5 प्रकार. जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षामध्ये हाऊ मेनी काइंड्स ऑफ नाउन, विच आर द टाइप्स ऑफ नाउन, असा प्रश्न आला म्हणजे नाउनचे किती प्रकार आहे कोणते, लक्षात ठेवायचं 5. आकडा किती? 5. तिथं 5च लिहायचे, तिथं 7, 15, 20, 25 लिहायचे नाही. किती लिहायचे? 5. नामाचे महत्वाचे प्रकार 5 आहे. ते 5 प्रकार आज आपण डिटेलमध्ये एक एक प्रकार समजून घेणार आहोत. आता बघा, पहिला प्रकार मी इथं लिहिलेला आहे कॉमन नाउन. काय लिहिलं रे? कॉमन नाउन. कॉमन नाउनला मराठीमध्ये सामान्य नाम म्हणत असतात. काय म्हणत असत्या? सामान्य नाम. लक्षात ठेवा. आता नेमकं कॉमन नाउन काय असतो? त्याच्या नावातच कॉमन, जे नाउन लोकांसाठी कॉमन, 2 व्यक्तीसाठी आपण वापरत असतो. लक्षात ठेवायचं. द नेम इज यूज, द नेम इज used for same kind of person, places, animals, birds, things, emotions. हे एवढं सगळं लिहूस तर काय करायचं? ज्याच्या खाली मी अंडरलाईन मारलेली आहे त्याच्या खाली तुम्ही डायरेक्ट एनीथिंग जरी वापरलं, काय वापरलं? एनीथिंग जरी वापरलं तरी तुमची जी काही डेफिनेशन असणार आहे, व्याख्या असणार आहे, ती बाळांनो दादांनो बरोबर असणार आहे. द नेम इज युज्ड फॉर सेम काइंड ऑफ पर्सन, प्लेस, एनिमल, बर्ड्स, थिंग्स अँड एनीथिंग, त्याला म्हणायचं सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन. आता लक्षात ठेवा की जे नाव विशिष्ट लोकांसाठी वापरलं जातं, मग ते 2 लोकांसाठी वापरलं जाऊ शकतं. एक नाही, एका लोकांसाठी नाही, ते नाव 2 लोकांसाठी वापरलं गेलं जातं. आता मी श्रीराम आहे, माझं नाव श्रीराम आहे. आता माझं नाव फक्त माझ्यासाठीच यूज केलं जातं, मग ते काय झालं? ते प्रॉपर नाउन झालं, विशेष नाम झालं. बरोबर आहे. श्रीराम नाव मी दुसऱ्याला म्हणू शकत नाही. पण जर एकाच जातीचे लोक असन, विशिष्ट जातीच्या लोकांसाठी एकाच जातीचे लोक असन, एकाच जेंडरचे, मराठीमध्ये लिहून देऊ का? एकाच जातीचे, लक्षात ठेवा फक्त, एकाच जातीचे, एकाच लिंगाचे, एकाच जातीचे, एकाच लिंगाचे जे काही लोक असन, जे काही व्यक्ती असन, त्यांच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. आता बॉय, याचं उदाहरण, ज्या वेळेस आपल्याला उदाहरण दिलं त्यावेळेस लगेच कळत असतं, उदाहरणावरून लगेच कळतं. आता बॉय, हे बॉय म्हणजे काय? बॉय म्हणजे मुलगा. बॉय म्हणजे काय रे? बॉय म्हणजे मुलगा. आता बॉय हे काय झालं? कॉमन नाउन झालं. आता बॉय फक्त माझ्यासाठी एकट्यासाठीच वापरत असतं का? नाही. माझ्यासारखा जो कोणताही मुलगा असला त्याच्यासाठी बॉय हे नाव वापरलं जाणार आहे. एक सोडून 2 किंवा अधिक लोकांसाठी वापरलं जाणारं नाव त्याला म्हणायचं कॉमन नाउन. कळालं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांसाठी वापरलं जाणारं नाव म्हणजे काय? बॉय म्हणजे काय? सॉरी, कॉमन नाउन, सामान्य नाम. कळालं? त्याच्यानंतर गर्ल. आता मुलगी, एकाच मुलीला आपण मुलगी म्हणू शकतो का? जेवढ्या सगळ्या हजारो लाखो जेवढ्या मुली जगामध्ये असत त्याला प्रत्येकाला आपण गर्ल म्हणू शकतो जेंडरनुसार. इथं काय दिलं मी? लिंग. एकाच लिंगाच्या, एकाच जातीचे जे काही लोक आहे, जे काही व्यक्ती आहे, त्याच्यासाठी कॉमन नाउन वापरत असतात, त्याला म्हणत असतात सामान्य नाम, कॉमन नाउन. कळालं? मग आता इथं श्रीराम असो का, प्रतीक असो का, राजू असो का, प्रभू असो, हे सगळे काय झाले? बॉईज झाले. मग सगळ्यासाठी हा बी बॉय झाला, हा बी बॉय झाला, हा बी बॉय झाला, हा बी बॉय झाला. मग सगळ्यासाठी काय वापरणार आहे? बॉयच वापरणार आहे. काय वापरणार आहे? बॉय. सगळ्याला मी बॉयच म्हणणार आहे की बॉईज आर स्टँडिंग देअर, ते तिथं उभे राहत आहे. बॉईज आर गोइंग टू स्कूल, की मुले शाळेत जात आहे, म्हणजे असं मी म्हणू शकतो. बरोबर आहे. एवढ्या लोकांसाठी. मग कॉमन नाउन केव्हा वापरत असत्या? ज्या वेळेस तुम्हाला 2 व्यक्तीला संबोधायचं असलं किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना संबोधायचं असलं, बोलायचं असलं, त्यांच्यावरती काहीतरी वाक्य बनवायचं असलं, त्यावेळेस आपण कॉमन नाउन वापरत असतो. फक्त आता इथं आपण एखाद्या मुलीचं नाव अश्विनी, वैष्णवी, आता हे या पार्टीमध्ये आले, कोणत्या पार्टीमध्ये आले? या गर्लच्या पार्टीमध्ये आले, त्याला आपण बॉय म्हणू शकत नाही. सरनं तर सांगितलं आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त. मी इथं काहीतरी शब्द लिहिलेला, लिंग. काय? लिंगानुसार, त्यांच्या लिंगानुसार बदल होत असतो. म्हणजे एकाच लिंगाचे पाहिजे, एकाच जातीचे पाहिजे, एकाच जातीसोबत एकाच लिंगाचे पाहिजे. आता मी या मुली असल्या किंवा मुलं असले,
सगळ्याला मानव म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ह्युमन म्हणू शकतो. म्हणजे काय म्हणू शकतो? HUMAN ह्युमन. मुली असो का मुलं असो, म्हणजे एकाच जातीचे झाले, मग त्याला मी काय म्हणू शकतो? ह्युमन. मग त्याच्यामध्ये एखादा म्हातारा माणूस आला, एखादी म्हातारी बाई आली, कोणी आलो, ते सगळ्याला मी काय म्हणणार आहे? ह्युमन. मग ते सगळे झाले एकाच जातीचे, म्हणजे ह्युमन काय झालं रे? मानव. काय झालं? कॉमन नाउन. कळालं? त्याच्यानंतर बघा पोलीस, POLIC, पोलीस. पोलीस सुद्धा काय आलं? पोलीस सुद्धा काय आलं? कॉमन नाउन. आता पोलीस, आपण पोलीसमध्ये जे प्रॉपर नाउन येणार ते काय येणार आहे? राजू. एक राजू नावाचा पोलीसवाला आहे, एक श्याम नावाचा पोलीसवाला आहे, बरोबर आहे, एक बंड्या नावाचा पोलीसवाला आहे. हे एवढे जण पोलीस आहे. हे बंड्या, हे राजू, हे श्याम, हे त्याचे प्रॉपर नाउन झाले. जे आपण आता 2 नंबरला बघणार आहे ते त्याचे काय झाले? प्रॉपर नाउन, विशेष नाव, बरोबर आहे. आपण राजूला श्याम म्हणू शकत नाही, कारण त्याचं नाव काय आहे? राजू आहे. पण मी राजूला पोलीस म्हणू शकतो, श्यामला बी पोलीस म्हणू शकतो, आणि बंड्याला बी पोलीस म्हणू शकतो. सगळ्याला पोलीस म्हणू शकतो. म्हणजे एकाच जातीच्या, एकाच लिंगाच्या लोकांसाठी आपण कॉमन नाउन यूज करत असतो. समजलं. कळालं? त्याच्यामध्ये आर्मी आले. मग आर्मी हे सुद्धा काय? कॉमन नाउन आहे. पोलीस सुद्धा काय? कॉमन नाउन. आता परीक्षेला नेमका प्रश्न कसा येतो? तुम्हाला खाली ऑप्शन दिले जात्या, आणि आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन, की नामाचा प्रकार ओळखा. आयडेंटिफाय द एक्झाम्पल्स ऑफ नाउन विच टाइप ऑफ नाउन गिवन बिलो, म्हणजे कोणत्या नामाचा प्रकार खाली दिलेला आहे ते सांगा. अशा प्रकारचा प्रश्न येत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला इरर वरती प्रश्न तयार होऊ शकतो. कसा? आता बघा, इथं तुम्हाला समजा एक कॉमन नाउन दिलं बॉईज नंतर ते इज वापरण, पण बॉईज हा काय? प्लुरल झाला. त्याच्यानंतर काय लागणार आहे? बॉईज आर. आता कधी कधी तुम्हाला सब्जेक्टचा हे असतो, सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट, हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे, व्यवस्थित शिकवणार आहे सगळं. आता सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट याच्यामधून बरेचसे असे प्रश्न असतात की ते इरर वरती पडत असतात. कशावरती? आपले जे काही इररचे प्रश्न आपल्याला असतात, सेंटेन्स इररचे प्रश्न, ते बरेचसे प्रश्न सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरती असतात. हे व्यवस्थित जर झालं, तुमचा इररचा एकही प्रश्न चुकणार नाही. ते सुद्धा व्यवस्थित मी करून देणार आहे. चला, पण आपलं चालू आहे आता कॉमन नाउन कळालं सगळ्याला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जे नाउन 2 व्यक्तीसाठी किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो, मग ते एका जातीतले असले किंवा एकाच लिंगाचे असले, एकाच जेंडरचे असले, त्याच्यासाठी जे नाव आपण वापरत असतो त्याला कॉमन नाउन, सामान्य नाम असं म्हणत असतं. एक्झाम्पल विचारले तर आर्मी, पोलीस, बॉईज, गर्ल्स, अजून एखादे 2 तुम्ही शोधू शकता, देऊ शकता. बर्ड्स झालं. आता बर्ड्स हे कॉमन नाउन आहे, बरोबर आहे की नाही? बर्ड्स. आता बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. मग पक्षीमध्ये कोण आलं? चिमणी आली, म्हणजे स्पॅरो आली. त्याच्यानंतर तुमचा पोपट आला, बरोबर का नाही? त्याच्यानंतर काय आला? अजून तुमचा कावळा बी आला, क्राऊ कावळा, बरोबर आहे की नाही? अजून जे काही पक्षी असतात सगळे, ते सगळे पक्षी त्याच्यामध्ये आले. म्हणजे हे किती नावासाठी वापरलं आपण? बर्ड. चिमणीसाठी बी आपण बर्ड म्हणू शकतो, चिमणीला पक्षी. तुमचा कावळा असला, पोपट असला, सगळ्यासाठी आपण काय वापरलं? बर्ड वापरलं. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांसाठी, जास्त वस्तूसाठी, ते अॅनिमल असो, लिव्हिंग थिंग असो, नॉन लिव्हिंग थिंग असो, सजीव असो, निर्जीव असो, ज्या गोष्टीसाठी आपण काय वापरलं? एक नाव वापरलं. या सगळ्या गोष्टीसाठी एक नाव संबोधलं, त्याला काय म्हणत असत्या? त्याला कॉमन नाउन म्हणत असत्या बाबा. काय म्हणत असत्या? कॉमन नाउन. कळालं? आता कळालं सगळ्याला? कळालं. अॅनिमल झालं, बर्ड झालं, हे काय झाले? कॉमन नाउन. आता आपण बघणार आहे आपलं प्रॉपर नाउन, सगळ्यात महत्वाचं प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउनलाच मराठीमध्ये काय म्हणत असत्या? विशेष नाम. काय म्हणत असत्या रे? विशेष नाम म्हणत असते. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय? द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर प्लेस, पर्टिक्युलर एनिथिंग. लक्षात ठेवायचं. द नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, एनिमल, बर्ड, थिंग्स और इमोशन्स, फिलिंग्स, काय जे असो ते इज कॉल्ड एज प्रॉपर नाउन. द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, एका विशिष्ट माणसाचा, विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख ज्या नावापासून होत असतो त्याला म्हणत असतं प्रॉपर नाउन. आणि प्रॉपर नाउन हे फक्त एकाच व्यक्तीसाठी यूज केल्या जात असतं. फक्त एकाच व्यक्तीसाठी काय यूज केलं जात असतं ते नाव. आता फॅन आहे, फॅनला दुसरं नाव देऊ शकतो का मी?
अरे बाबा फॅन आहे आता, FAN फॅन. फॅन म्हणजे काय? पंखा. आता पंखा हे काय आलं, कशामध्ये आलं? थिंग्स मध्ये आलं. पंखा काय? वस्तू आहे. हे थिंग्स काय आलं? हे थिंग्स कॉमन नाऊन झालं. काय झालं? कॉमन नाऊन. आता इथं चेअर बी आलं. चेअर काय? वस्तू आहे, मग मी तिला वस्तू म्हणू शकतो. फॅन काय? वस्तू आहे, मी तिला वस्तू म्हणू शकतो. त्याचबरोबर टेबल काय? वस्तू आहे, मी तिला थिंग्स म्हणू शकतो. बरोबर का नाही? टीव्ही काय? वस्तू आहे, मी तिला थिंग्स म्हणू शकतो. पण मी चेअरला फॅन म्हणू शकतो का? चेअरला फॅन म्हणू शकतो का? नाही. त्याच्यामुळे चेअर काय झालं? प्रॉपर नाव. फॅन काय झालं? प्रॉपर नाव. म्हणजे एकच नाव असणं, प्रॉपर नाउन असणं, विशेष नाम त्याला आपण म्हणत असतो. काय म्हणत असतो? म्हणजे द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल, एनिथिंग. कशाचं बी एक विशिष्ट नाव, विशिष्ट जातीचा ज्याच्यातून बोध होत असतो. बरोबर आहे? विशिष्ट व्यक्तीचा, ज्याच्यामधून फक्त एका आणि एकाच व्यक्तीचा, लक्षात ठेवायचं, एका आणि एकाच व्यक्तीचा, एका आणि एकाच जागेचा, एका आणि एकाच काही बी असो मग ते एनिथिंग, त्याचा जर त्याच्यातून बोध होत असला त्याला म्हणत असत्या प्रॉपर नाउन, म्हणजेच विशेष नाव. काय म्हणत असत्या? विशेष नाव. कळालं? कळालं? कळालं. आता याची उदाहरणं काय येणार आहे? राम. जेवढे काही मुलाचे नाव आहे, राम झाला, राजू झाला. आता राजूला मी राम म्हणू शकत नाही. कधी कधी काही मुलं असतात 2-3, त्याचं सगळ्याचं नाव सेमच असतं. याचं राम आहे, त्याचं बी राम आहे, त्याचं बी राम आहे, त्याला राम रामच म्हणावं लागणार आहे. बरोबर आहे? पण याला राम, याला राम मी म्हणलं, मी याला बी राम म्हणू शकतो, कारण त्याचं नाव राम आहे. बरोबर आहे की नाही? पण ते त्याचं स्पेशल नाव आहे. स्पेशल कोणाचं? त्या रामचं स्पेशल नाव, या रामचं स्पेशल नाव. बरोबर आहे? पण आता मी जो काही एखादा पंकज असला, का सांगितलं? एकाच जातीत. आता राम एका जातीमध्ये आला, एकाच लिंगामध्ये. राम हा मुलगा आहे, राजू सुद्धा मुलगा आहे. ह्या दोघांसाठी जर मला राम नाव वापरता आलं असतं, बरोबर आहे की नाही? या दोघांसाठी जर मला राम नाव वापरता आलं असतं तर ते काय झालं असतं? कॉमन नाउन झालं असतं. पण वापरता येतंय का? नाही. इकडं राम आहे, हा बी राम आहे. आता राम मुलगा आहे, हा राम मुलगा आहे. दोघांसाठी राम वापरलं, बरोबर आहे? तुम्ही म्हणता सर दोघांसाठी राम वापरलं, मग आता ते कॉमन नाउन आहे का? पण त्याचं जेंडर कोणतं आहे? ते पोर आहे, ते मुलगा आहे तो. मग आणखीन एखादा दुसरा मुलगा आहे, त्याला राम म्हणू शकतो का? त्याचं नाव जर शामराव असलं तर म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही. म्हणजे एका जातीचे जेवढे काही आहे, एका लिंगाचे, जेंडरचे जेवढे काही आहे, त्याला ते नाव वापरलं गेलं पाहिजे. त्याला कॉमन नाउन म्हणाच. वापरल्याने गेलं तर ते कोणतं नाव? ते प्रॉपर नाउन. म्हणजेच कोणतं नाव? विशेष नाव. कळालं? राम झालं, श्याम झालं, अश्विनी झालं, वैष्णवी झालं, किंवा एखादं साक्षी झालं, एखादी रामाबाई झालं. हे सगळे काय झाले? हे सगळे प्रॉपर नाउन झाली, म्हणजे विशेष नाम आपण त्याला म्हणत असतो. कळालं? समजतंय? समजतंय. मग त्याच्यामध्ये आता गर्ल्स येणार नाही. गर्ल्स हे कॉमन नाउन आहे. बरोबर आहे? आता मी पायल नाव आहे, पायल, मी आता हिला बी तिला बी सगळ्या मुलीला पायल म्हणू शकतो का? ज्या वेळेस मी सगळ्या मुलीला पायल म्हणू शकतो त्यावेळेस पायल काय होणार आहे? कॉमन नाउन. कॉमन लोकांसाठी यूज केलं गेलेलं नाव, कॉमन नाउन. पण हे प्रॉपर नाउन आहे. पायल मी फक्त पायलसाठी वापरू शकतो, सगळ्या मुलीसाठी वापरू शकतो का? कळतंय? कळते? प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मधला फरक कळाला का? कॉमन नाउन वेगळं असतं, प्रॉपर नाउन दादा हो वेगळं असतं. कॉमन नाउन वेगळं, प्रॉपर नाउन वेगळं. प्रॉपर नाउन म्हणजे एकाच व्यक्तीसाठी, एकाच प्लेससाठी. आता मुंबई आहे, मी संभाजीनगरला मुंबई म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. मुंबईला मुंबईच म्हणावं लागणार. पण आता मला सिटी म्हणणे, सिटी. सिटी म्हणजे काय? शहर. कोणती सिटी? CITY, सिटी, शहर. मग मुंबई शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, संभाजीनगर शहर, मग त्याला मी सिटी म्हणू शकतो. आज मला सिटीमध्ये जायचंय, संभाजीनगर सिटी आली, सिल्लोड सिटी आली, एखादं नागपूर सिटी आली, बरोबर आहे की नाही? सोलापूर सिटी आली, अमरावती सिटी आली, मुंबई सिटी आली. या सगळ्याला मी सिटी म्हणू शकतो. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टीसाठी, वस्तूसाठी वापरल्या गेलं त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. कळतंय का आता? आणि फक्त मी जर मुंबई आहे, मुंबई मी फक्त मुंबईलाच म्हणू शकतो. म्हणजे एकाच गोष्टीसाठी, एकाच वस्तूसाठी, एकाच जागेसाठी वापरलं जाणारं नाउन प्रॉपर नाउन, विशेष नाम आपण ज्याला म्हणत असतो. कळालं? कळालं? विशेष नाम आणि कॉमन नाउन. बरेचसे प्रश्न याच्यावरती तयार होत असतात, ते आपल्याला व्यवस्थित कळाले पाहिजे. कळाले पाहिजे. चला आता बघा अजून एक नाउन बघू आज, कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउनचा मराठीमध्ये म्हणत असते समूहवाचक. नावातच आहे बघा, समूहवाचक नाव. सगळ्यात महत्वाचा हा प्रकार आहे. सगळ्यात महत्वाचं, ह्या प्रकारावरती तुमच्या वनरक्षक भरतीमध्ये भरपूर प्रश्न मागच्या झालेल्या परीक्षेत विचारले गेले होते. कोणत्या टाईप वरती? कलेक्टिव्ह, म्हणजे तुमचा समूहवाचक ज्याला तुम्ही म्हणत असत्या, याच्यावरती बरेचसे प्रश्न मागच्या झालेल्या भरतीमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेले होते. म्हणून खूप महत्वाचा प्रकार आहे. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा याचा खूप जास्त वेळेस याच्यावरती प्रश्न पडत असत्या.
इंग्रजी व्याकरण मध्ये सुद्धा भरपूर 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 वेळेस याच्यावरती प्रश्न पडत असतात. खूप महत्वाचा टॉपिक आहे. 2 घंटे जरी ह्या टॉपिक वरती घेतले तरी कमी आहे, कारण TCS ह्या टॉपिक वरती लय प्रश्न विचारते आजकाल, ज्याला आपण समूह वाचक नाम असं म्हणत असतात. आता याच्यावरचे प्रश्न जे ते 2 टाईपचे, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये सुद्धा हे विचारत असतात. काय? वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे तुमचं जे काही शब्द समूहाबद्दल एक शब्द जे तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारला जात असतो. सगळ्यात महत्वाचं कलेक्टिव्ह नाउन, खूप महत्वाचं आहे. कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन काय असते? द कलेक्शन ऑफ थिंग्स. एकदा सांगून देतो नंतर व्यवस्थित सांगतो. द कलेक्शन ऑफ थिंग्स म्हणजे वस्तूचा समूह. द कलेक्शन ऑफ पर्सन्स माणसाचा संबंध असो, समूह असो, ग्रुप असो, कशाचाही असो, काय पाहिजे? ग्रुप असो. बंडल असो, पैशाचं बंडल. आता नोटायचं काय असतं? बंडल. आपण म्हणतो बघा नोटायचं बंडल आहे, बरोबर की नाही? पक्ष्यांचा थवा आहे, मग पक्ष्यांचा थवा म्हणजेच काय? फ्लॉक. फ्लॉक हे काय झालं? हे काय झालं? कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये जे जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन असतात ते सगळे मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देणार आहे, पण ते पुढील लेक्चर मध्ये आपण बघू. नेक्स्ट लेक्चर घेऊ, त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कलेक्टिव्ह नाउन बघू. आज आपण बघितलं प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. खूप महत्वाचे 2 नाउन प्रकार बघितले. ज्याला नाउन कळालं त्याला प्रॉपर नाउन कळालं, ज्याला कॉमन नाउन कळालं त्याला कलेक्टिव्ह नाउन सुद्धा कळणार आहे. कारण की कलेक्टिव्ह नाउनचा संबंध नाउन, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन सोबत बराचसा आहे. त्याच्यानंतर पुढचं जे की अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे ते पण आपल्याला व्यवस्थित शिकायचे, आणि मटेरियल नाउन ते बी आपल्याला. अब्स्ट्रॅक्ट नाउन वरती बरेचसे प्रश्न तयार होत असतात, मराठीमध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा. इंग्रजी सोबत मराठी व्याकरण सुद्धा तुम्हाला बरंचसं शिकायला भेटणार आहे याच्यामधून, कारण दोघांचा चांगला संबंध असतो व्याकरणाचा. जवळपास 70 ते 80% व्याकरण दोघांचं सारखंच असतं. कसं असतं? सारखं. आज आपण प्रॉपर नाउन शिकलो, कॉमन नाउन शिकलो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे तिन्ही नाउन शिकून घेऊ. कोणते? कलेक्टिव्ह नाउन शिकू, मटेरियल नाउन शिकू आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन शिकू. खूप महत्वाचे नाउन प्रकार आहे. कलेक्टिव्ह नाउन तर आपल्या वनरक्षक भरतीसाठी खूप महत्वाचं आहे. TCS भरतीसाठी तर लय म्हणजे लय महत्वाचं. ओके, थांबूया. आज हे दोन्ही जे काही आपण लेक्चर घेतले, बेसिक 1चं आणि बेसिक 2चं लेक्चर खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक 1 व्यवस्थित पाहायचंय, बेसिक 2 सुद्धा व्यवस्थित पाहायचंय. चांगल्या प्रकारे बेसिक 1ची आणि बेसिक 2ची तयारी करायची आहे. ओके ओके, समजलं सगळ्यांना? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, जे जे पार्ट्स असले, जे समजत असले तर कमेंट मध्ये सांगायचं हे समजतंय ते समजतंय. आणि तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती लेक्चर पाहिजे, की सर ह्या टॉपिक वरती लेक्चर घ्या, व्होकॅब्युलरी वरती घ्या, तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंट नुसार मी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर म्हणलं सर टेन्स घ्या, तुम्हाला टेन्स साठी सुद्धा लेक्चर अवेलेबल करून देईन. ही सिरीज तर आपली चालू राहणारच आहे. बेसिकची सिरीज खूप महत्वाची आहे. बेसिक क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी व्याकरण पूर्ण कळणार नाही. नाहीतर तुम्हाला वाटतं डायरेक्ट दांडी मारायची, बेसिक जाऊ दे मी डायरेक्ट टॉपिक करतो. जर तुम्हाला बेसिक व्यवस्थित येत नसलं, तुम्ही फक्त टॉपिक कडे गेले आणि टॉपिक कडत बसले, काहीच फायदा होणार नाही. बेसिक अगोदर यायला पाहिजे, पाया पक्का पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला टेन्स कळणार आहे. कारण की टेन्स मध्ये नाउन असतं, प्रोनाउन असतं, ऍडजेक्टिव्ह असतं, हे सगळं असतं. तेच कळालं नाही तर तुम्हाला टेन्स काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे आपण अगोदर बेसिक सिरीज घेतोय, त्याच्यानंतर आपण टेन्स घेणार आहे. टेन्स नंतर मग आपले टॉपिक सुद्धा घेणार आहे. तुम्ही फक्त कमेंट्स मध्ये सांगायचं की सर आम्हाला हे टॉपिक पाहिजे, ह्या टॉपिक मध्ये आम्हाला हे टॉपिक अवेलेबल करून द्या, ह्या टॉपिक वरचे लेक्चर, किंवा सर आम्हाला व्होकॅब्युलरी पाहिजे, मग आम्हाला सिनोनिम पाहिजे, वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिजे, काय जे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार, तुमच्या गरजेनुसार. ओके चलन. ओके, थांबूया. आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, आपले जे काही मित्र असन, आपले भाऊ असन, त्याचं भलं उद्या, तुमचं भलं उद्या. जे स्पोकन इंग्रजीची तयारी करत असेल, म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी, तिथं सुद्धा हे आपलं बरंचसं काम येत असतं. त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जेवढं जास्त तुम्ही शेअर करत असता, जेवढं जास्त तुम्ही कमेंट करत असता, जेवढं जास्त तुम्ही लाईक्स करत असता, त्याच्यातून आम्हाला प्रोत्साहन भेटत असतं की नाही बाबा काहीतरी होतंय, काहीतरी बेनिफिट भेटतोय. नंतर यावं इथं बडबड करावं. युट्यूब जेवढा लागेल तेवढा बेनिफिट आम्हालाही देत नसतो. फक्त एवढं आहे की तुमच्या सारख्या लोकांना, बऱ्याच मुलांपर्यंत आमचं पोहोचणं होत असतं. आता आम्ही इथं टाइमपास करत नाही, बरोबर आहे की नाही? आमचाही कुठेतरी फायदा होतोय म्हणून आम्ही युट्यूबला लेक्चर प्रोव्हाइड करतोय, बरोबर आहे की नाही? की आमची कुठेतरी ओळख होतीये, 2 लोक ओळखताय, 3 लोक ओळखताय, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपला चेहरा जातोय, आपली ओळख होतीये. त्याच्यातून एक मोटिवेशन भेटत असतं, प्रोत्साहन भेटत असतं की बाबा कुठंतरी आपण जी काही मेहनत घेतोय, जे काही युट्यूबला लेक्चर प्रोव्हाइड करतोय, त्याचा कुठंतरी फायदा होतोय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा. जास्त लाईक आलं की मन खुश होतं, अरे नाही गड्या आपण जे काम करतोय त्याचा कुठेतरी फायदा होतो. जास्त कमेंट आल्या की तुमच्या गरजा मला कळत असतात की नेमकं तुम्हाला काय पाहिजे, काय कंटेंट द्यावा. आता मुलं वेगवेगळ्या प्रकारचे असतात, बरेचशी हुशार मुलं असतात, त्यांचं बेसिक पक्का असतं, त्यांना वाटत असतं की आता मला टॉपिक्स पाहिजे किंवा व्होकॅब्युलरी पाहिजे.
काही की मुलं असतात त्यांना इंग्रजी वाचता येत नाही, इंग्रजी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि इंग्रजी बोलण्याचा तर संबंध वेगळाच, ग्रामरचा संबंध वेगळाच, जमतच नाही. त्यांच्यासाठी काय पाहिजे रिक्वायरमेंट ते सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं असतं. तसं ते मला कळत नसतं, कारण वेगवेगळ्या प्रकारची मुलं सगळे व्हिडिओ बघत असत्या, लेक्चर करत असत्या, मग प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. माझ्या सोयीनं प्रत्येकाची रिक्वायरमेंट जे ज्या तुमच्या गरजा असल्या तुम्ही फक्त कमेंट करा, तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिस्पॉन्स देईन. तुमचा काय जो एखादा टॉपिक कच्चा असन किंवा एखाद्याला इंग्रजी समजत नसन, इंग्रजीमध्ये जे जे तुम्हाला अवघड वाटत असलं, जो जो टॉपिक किंवा इंग्रजीबद्दल तुमचे काय जो रिस्पॉन्स आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स देईन. जास्तीत जास्त मित्रांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असो कोणी असो सगळ्यांना पाठवा. जेवढे जास्तीत जास्त लाईक आले तेवढं माझं मन खुश होतं, प्रोत्साहन भेटतं आणि जास्तीत जास्त अजून लेक्चर घ्यावं वाटतं. ओके, चला थँक्यू सगळ्यांना. थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. बेसिक 3चा पार्ट आपला लवकरच येईल, उद्या किंवा परवा आपण तो अपलोड करू, तो सुद्धा व्यवस्थित सगळ्यांनी बघायचा. जेवढी बेसिकची सगळी सिरीज आहे ती तुम्हाला व्यवस्थितच बघावं लागणार आहे. ओके, चला थांबूया. थँक्यू.